नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणा करण्याबाबतचा 3 जुलै 2024 रोजी हा जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यामध्ये नवीन जे काही बदल करण्यात आलेले आहेत ते सांगण्यात आलेले आहेत. काय काय महत्त्वपूर्ण बदल आहेत ते समजून सांगतो. तर योजनेमध्ये लाभार्थ्यांचे बदल असतील, पात्रतेमध्ये बदल आहे, अपात्रमध्ये बदल आहे, तसेच आवश्यक कागदपत्रामध्ये बदल आहे. ते बदल काय काय आहेत ते थोडक्यात समजून घ्या. तर इथे पहा, जे काही वयाची अट आहे ती वाढवण्यात आलेली आहे. 21 ते 65 या वयोगटामध्ये तुम्ही महिला असाल तर अर्ज करू शकतात. आता यामध्ये राज्यातील विवाहित महिला अर्ज करू शकते, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला सुद्धा अर्ज करू शकते. पण यामध्ये अजून एक पॉईंट ॲड करण्यात आलेला आहे. एका कुटुंबातील एक अविवाहित महिला म्हणजे एक मुलगी सुद्धा यामध्ये अर्ज करू शकते. तर हा एक पॉईंट ॲड केलेला आहे. त्यानंतर योजनेच्या लाभार्थ्याचे जे काही वय आहे ते 65 वर्षापर्यंत केलेलं आहे. त्यानंतर अपात्रता, आता फॉर्म कोण भरू शकत नाही किंवा अर्ज कोणाला करता येणार नाही ते सुद्धा यामध्ये सांगितलं आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमितपणे किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात, उपक्रमात, मंडळात, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये जे काम करतात किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, तथापि 2.50 म्हणजेच 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी असतील, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील असं सुद्धा यामध्ये सांगितलं आहे. जे 2.5 लाखाच्या आतमधले जे कर्मचारी असतील, ज्यांना कमी उत्पन्न आहे, ते इथे कर्मचारी पात्र ठरतील असं सुद्धा सांगितलं आहे. अपात्रता अजून एक पहा, ज्यामध्ये अगोदर जे होतं त्यामध्ये एक मोठा बदल तुम्ही पाहू शकता. ज्यांना पेन्शन मिळते, 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पेन्शन मिळते, तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजे जे PM किसानमध्ये पेन्शन पैसे मिळत असतील किंवा संजय गांधीची, श्रावणबाळची कोणतीही पेन्शन मिळत असेल, तर इथे पहा, इथे त्यांनी दिलेला आहे बदल. दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असतील तर इथे पात्र नाहीत. त्यानंतर जे अगोदर शेतजमिनीची अट होती, म्हणजेच तुमची जमीन 5 एकरपेक्षा जास्त नसली पाहिजे, तर आता ती येथील अपात्रची अट जी आहे ती वगळण्यात आलेली आहे. म्हणजे तुमच्याकडे कितीही जमीन असू द्या, तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. आता कागदपत्रे तुम्हाला कोणकोणती लागणार आहेत, तर पहिलं जे कागदपत्र होतं ते म्हणजे लाभार्थ्याचे अधिवास प्रमाणपत्र. लाभार्थ्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट लागणार होतं. तर आता डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही यापैकी 4 डॉक्युमेंट्स दिलेले ते 15 वर्षाचे पुरावे तुम्ही देऊ शकता. म्हणजे 15 वर्षापूर्वीचं तुम्ही काय काय देऊ शकता. जर तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट नाही तर 15 वर्षापूर्वीच तुम्ही रेशन कार्ड देऊ शकता. नवीन नावाचं लक्षात ठेवा, ज्या नावाने तुम्ही फॉर्म भरलाय त्याच नावाचा 15 वर्षाचा पुरावा पाहिजे. रेशन कार्ड देऊ शकता. रेशन कार्ड नसेल तर तुम्ही मतदान ओळखपत्र, मतदान ओळखपत्र नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला देऊ शकता. शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर जन्म दाखला सुद्धा देऊ शकता. या 4 पैकी तुम्ही कोणतंही एक प्रमाणपत्र इथे देऊ शकता. हे ग्राह्य धरण्यात येणार आहे. आता ज्या महिला परराज्यातून म्हणजे बाहेरच्या स्टेटमधून आपल्या महाराष्ट्रामध्ये जर लग्न त्यांचं झालं असेल आपल्या मराठी पुरुषाबरोबर, तर ते पुरुषाचा जे काही जन्म दाखला असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल, या 3 पैकी एक कागदपत्र देऊ शकतात. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला द्यायचा होता, पण आता या नवीन जी-आर नुसार जर पाहिलं तर 2.5 लाखापर्यंतचा उत्पन्नाचा दाखला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय देऊ शकता, इथे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड. ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर ते इथे अपलोड करू शकता. ज्यांच्याकडे पिवळे आहे त्यांनी पिवळे अपलोड करा. ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे ते केशरी रेशन कार्ड इथे अपलोड करू शकतात. पण ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड दोन्ही रेशन कार्ड नाही आहेत, ते काय करतील, उत्पन्नाचा दाखला अपलोड करतील. तर अशा प्रकारची कागदपत्रे जे आहेत ते लागणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं, जे काही योजनेचे अर्ज करण्याचा जो कालावधी आहे, तर पाहू शकता सदर योजनेत आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. अर्जाची जी तारीख आहे ती आता वाढवण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही 31 ऑगस्टपर्यंत कधीही अर्ज करा. 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही कधीही अर्ज करा. तुम्हाला जुलै महिन्यापासूनचे पैसे मिळतील. जर तुम्ही ऑगस्टमध्ये अर्ज केला तर तुम्हाला जुलैचे 1,500 रुपये आणि ऑगस्टचे 1,500 रुपये असे 3,000 रुपये मिळणार आहेत. लक्षात ठेवा. तुम्ही आज अर्ज केला किंवा ऑगस्टपर्यंत अर्ज केला तरी सुद्धा तुम्हाला 1,500 रुपयाची रक्कम जी आहे ते जुलैपासूनच मिळणार आहे. आणि अंगणवाडी सेविका आहेत त्यांना, त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. तर अंगणवाडी सेविका आहेत त्यांना अर्ज भरण्यासाठी, म्हणजे अर्ज पात्र ठरला, जेव्हा अर्ज ते भरतील, अर्ज जर पात्र ठरला तर प्रत्येक
अर्जाला 50 रुपये देण्यात येणार आहेत. प्रत्येक अर्जाच्या पाठीमागे 50 रुपये अंगणवाडी सेविकांना मिळणार आहेत. अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण हा जी.आर होता. आपल्या महिलांना, आपल्या जे लाभार्थी आहेत त्यांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.